नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 3 चॅप्टर नंबर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन याचा भाग 3 पाहणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये आज आपण मिक्स्ड एक्झाम्पल्स मिश्र उदाहरणे पाहणार आहोत, बेरीज आणि वजाबाकी यांवर आधारित. तर या ठिकाणी समोर काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत, ती आपण अगोदर अभ्यासूया. Mixed examples. Study the following solved examples. या ठिकाणी सोडवून दिलेली उदाहरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. पहिलं उदाहरण 4,13,758 प्लस 2,09,542 मायनस 5,16,304. आता हे जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये आपल्याला फक्त एकच क्रिया दिलेली नाही, तर एकूण 2 क्रिया दिलेल्या आहेत. पहिली आहे प्लस बेरीज आणि दुसरी आहे मायनस सबट्रॅक्शन वजाबाकी. तर दोनही क्रिया आपल्याला या उदाहरणामध्ये करायच्या आहेत. तर आपण सोप्या पद्धतीने पाहूया. तर सुरुवातीला जी क्रिया दिलेली असेल ती क्रिया आपण अगोदर करायची. तर सुरुवातीला 4,13,758 प्लस 2,09,542. तर यांची आपण बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 6,23,300. आता या दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तरातून आपल्याला 5,16,304 हे मायनस वजा करायचे आहेत. तर वजा बाकी केल्यानंतर जे उत्तर येईल ते आहे 1,06,996. तर हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे 3,45,678 मायनस 1,62,054 प्लस 6,127. तर मगाशी सांगितल्या पद्धतीने उदाहरणामध्ये जी क्रिया अगोदर असेल ती क्रिया आपण अगोदर करायची. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला पहिली जी क्रिया आहे ती आहे वजाबाकीची आणि दुसरी आहे बेरजेची. तर वजाबाकीची क्रिया केल्यानंतर जी वजाबाकी येते ती म्हणजे 1,83,624. तर हे जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तरामध्ये आपण 6,127 हे प्लस करायचे आहेत, ॲड करायचे आहे. आणि ॲडिशन केल्यानंतर जे उत्तर आलेलं आहे ते आहे 7,83,751. तर या पद्धतीने मिक्स एक्झाम्पल्समध्ये कितीही क्रिया दिलेल्या असतील तरीसुद्धा सुरुवातीला जी क्रिया दिलेली आहे ती क्रिया आपण करायची आहे. त्याचं उत्तर आल्यानंतर पुढची क्रिया त्यामध्ये ॲड किंवा सबट्रॅक्ट करायला सांगितली असेल तर त्या पद्धतीने आपण ती क्रिया करायची आहे. मिक्स्ड एक्झाम्पल्समधलं शाब्दिक उदाहरण आपण एक अभ्यासूयात. The total amount spent on building a certain house was ₹87,14,530. Of this amount, ₹24,72,615 were spent on buying the plot of land. ₹50,43,720 on the construction material and the rest on labor charges. What was the amount spent on labor? एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 87,14,530 रुपये आला. त्यांपैकी प्लॉटसाठी 24,72,615 रुपये व बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये लागले आणि उरलेली रक्कम ही मजुरीसाठी खर्च झाली. तर मजुरीसाठी किती रक्कम लागली? या उदाहरणामध्ये आपल्याला
घराच्या बांधकामासाठी झालेला एकूण खर्च दिलेला आहे. तर त्याचबरोबर त्या प्लॉटची किंमत देखील दिलेली आहे. बांधकाम साहित्य जे आहे त्याचा खर्च दिलेला आहे आणि उरलेली रक्कम म्हणजेच मजुरीसाठी किती रक्कम लागली ती आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी उदाहरणामध्ये 2 पद्धती दिलेल्या आहेत. तर 2 पद्धती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मेथड 1 पहिली जी पद्धत आहे त्यामध्ये काय केलेलं आहे तर 87,14,530 ही जी टोटल अमाऊंट आहे बिल्डिंग अ सर्टन हाऊस, त्यामधून 24,72,615 ही रक्कम आपण वजा करायची आहे. वजा केल्यानंतर जी रक्कम आली ती आहे 62,41,915. This is the cost of material and labor. The cost of material and labor त्यामधून पुन्हा जर आपण 15,43,720 ही अमाऊंट वजा केली तर उत्तर येत आहे 11,98,195. This is the amount spent on labor. म्हणजेच मजुरीसाठी लागलेली रक्कम आली 11,98,195. मिक्स्ड एक्झाम्पल्स मधलं एक वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरण आपण अभ्यासूया. The total amount spent on building a certain house was 87,40,530. Of this amount, rupees 24,72,615 were spent on buying the plot of land. Rupees 50,43,720 on the construction material and the rest on labor charges. What was the amount spent on labor? एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 87,14,530 रुपये आला. त्यापैकी प्लॉटसाठी 24,72,615 रुपये व बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये लागले आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झाली. तर मजुरीसाठी किती रक्कम खर्च झाली किंवा किती रक्कम लागली त्या ठिकाणी कशा पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे ते पाहूया. तर प्लॉटसाठी किती रक्कम लागली तर 24,72,650. दिस इज द कॉस्ट ऑफ प्लॉट. बांधकाम साहित्यासाठी किती रुपये लागले तर 50,43,720. दिस इज कॉस्ट ऑफ मटेरियल. तर या दोन्ही रकमांची जर आपण ॲडिशन केली तर एकूण आपल्याला प्लॉट आणि लागणारं साहित्य तर यांची एकूण रक्कम निघते. तर बेरीज केल्यानंतर उत्तर येतं आहे 75,16,335. आता एकूण जी रक्कम आहे बांधकाम करण्यासाठी आलेला एकूण खर्च तो आहे 87,14,530. तर या एकूण रकमेमधून जर आपण ह्या दोन्ही रकमांची वर दिलेली जी बेरीज आहे 75,16,335 तीच रक्कम जर आपण वजा केली तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते म्हणजे मजुरीसाठी किती रक्कम लागली. व्हॉट वॉज द अमाऊंट स्पेंट ऑन लेबर. तर ही वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं आहे ते म्हणजे
1,98,195. So this is the amount spent on labor. मजुरीसाठी लागणारा खर्च हा या ठिकाणी निघालेला आहे. लेट अस व्हेरीफाय आवर आन्सर. तर आपलं उत्तर हे बरोबर आहे की नाही ते ताळा करून आपण या पद्धतीने पाहू शकतो. तर पहिला जो खर्च आहे प्लॉटचा तो आहे 24,72,615. दुसरा खर्च जो आहे तो आहे बांधकाम साहित्याचा, तो आहे 50,43,720. आणि आता आपण जे उत्तर काढलेलं आहे की जी मजुरी आहे ते आहे 11,98,195. जर या तिन्ही रकमांची बेरीज ही एकूण बांधकामाचा जर खर्च आला तर आपलं उत्तर हे बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण ताळा करून पाहू शकतो. तर या ठिकाणी टोटल कॉस्ट आलेली आहे 87,14,530. द सम total of all the amounts spent tallies with the given total cost. It means that our answer is correct. सर्व खर्चांची बेरीज करून मिळालेला एकूण खर्च दिलेल्या एकूण खर्चाशी जर जुळत असला तर आपलं उत्तर हे बरोबर आहे. प्रॉब्लेम सेट 13 मधलं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवून पाहूया. द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 27,078 ट्रीज ऑफ खैर, 19,476 of beheda, besides trees of several other kinds. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of खैर nor of beheda? वन विभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली? उदाहरण सोडवत असताना खैराची झाडे आणि बेहड्याची झाडे यांची जर आपण बेरीज केली आणि ही बेरीज एकूण झाडे जी 50,000 आहेत त्यामधून ही येणारी बेरीज जर वजा केली तर जे काही उत्तर येईल ते म्हणजे जी इतर प्रकारची झाडे आहेत ती. तर सुरुवातीला आपण खैराची झाडे 23,078 आणि बेहड्याची 19,476 यांची बेरीज करूयात. 8 आणि 6 14, 7 आणि 7 14 आणि 1 15, 4 आणि 1 5, 9 आणि 3 12, 2 3 आणि 4. तर जे उत्तर आलेलं आहे ते आहे 42,554. तर एकूण जी 50,000 झाडे आहेत त्या झाडांमधून जर आपण खैर आणि बेहडा यांची जी एकूण संख्या आहे ही जर वजा केली तर येणारं जे उत्तर आहे ते म्हणजे इतर प्रकारची झाडे. शून्यामधून 4 जात नाहीत म्हणून आपण या ठिकाणी 10 लिहिणार आहोत. पण त्यापूर्वी डाव्या बाजूला गेलो तर 0 आहेत 0 आहेत 0 आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी 5 कडून उसने 1 या ठिकाणी पुढच्या 0 कडे देऊ. इथं उरले 4, या ठिकाणी आले 10. आता इथले जे एक उजव्या बाजूला गेले आहेत ते इथले 1 वजा करून 9 आले, ते इथं पुढं 10 झाले. पुन्हा इथून 1 वजा केल्यानंतर 9 उरले, पुढच्या ठिकाणी ते 10 झाले. पुन्हा हे 10 मधून आपण 1 वजा केले, उरले 9,
आणि इथले एक शेजारच्या शून्याकडे एक आणल्यानंतर ते झाले 10. आता 10मधून 4 गेले, उरले 6. 9मधून 5 गेले, उरले 4. 9मधून 5 गेले, उरले 4. 9मधून 2 गेले, उरले 7. 4मधून 4 गेले, उरले 0. तर इतर प्रकारची जी झाडे आहेत ती एकूण झाडे आहेत 7446, म्हणजेच 7446 trees were neither of खैर nor of बेहडा. दुसरं, तिसरं आणि चौथं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. आपण या तीनही प्रश्नांचा अर्थ पाहूयात. A city has a population of 37,04,926. If this includes 11,24,069 men and 10,96,478 women, what is the number of children in the city? एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? तर या उदाहरणामध्ये पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची बेरीज करून एकूण लोकसंख्येमधून ती जर वजा केली तर येणारं उत्तर म्हणजे त्या शहरातील उरलेली मुलांची संख्या. तिसरं उदाहरण पहा. द मॅनेजमेंट ऑफ अ सर्टन फॅक्टरी हॅड 25,40,600 rupees in the labor welfare fund. From this fund, 12,37,865 rupees were used for medical expenses. 8,42,317 rupees were spent on the education of the workers' children, and the remaining was put aside for a canteen. How much money was put aside for the canteen? कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? तर या उदाहरणामध्ये एकूण कामगार कल्याण निधी हा 25,40,600 होता. तर त्यामधला जो वैद्यकीय बाबींवर आणि कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेला जो निधी आहे तर त्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर एकूण कामगार कल्याण निधीमधून ती बेरीज वजा केल्यानंतर उपहारगृहासाठी जो निधी आहे तो या ठिकाणी निघेल. चौथं उदाहरण पहा. फॉर अ 3-day क्रिकेट मॅच 13,608 tickets were sold on the first day and 8,955 on the second day. If altogether 36,563 tickets were sold in 3 days, how many were sold on the third day? क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जी तिकिटे आहेत त्यांची बेरीज करून एकूण जी तिकिटं आहेत 36,563 मधून ती बेरीज जर आपण वजा केली तर तिसऱ्या दिवशी जी तिकिटं विकली गेली ती या ठिकाणी निघेल. तर या पद्धतीने ही सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. धन्यवाद.